मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आज तडकाफडकी मुंबईला बोलावलेलं आहे, काय सांगणार? सन्माननीय अजितदादांचं निधन झालं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी मीटिंग बोललेली आहे। सन्माननीय तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल यांनी आम्हाला दुपारी 2 वाजता विधान भवनामध्ये मीटिंग घेतली आणि त्यासाठी आम्हाला निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी बोलवले। सुनेत्राताई उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे, तुमचं काय मत आहे? 100% सुनेत्रा वहिनीच उपमुख्यमंत्री होणार आहे आणि पक्षाच्या सुद्धा नेत्या त्याच राहतील। आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या आमदार सुलभा खोडके। सुलभाताई, काय सांगणार? आज पक्षाची बैठक आहे, काय निर्णय अपेक्षित आहे? सन्माननीय अजितदादा गेल्यानंतर पक्षामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे आणि बोलायसाठी शब्द कुठलेच राहिलेले नाही आहे आणि आता वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी मीटिंग बोललेली आहे आणि सन्माननीय सुनेत्रा वहिनीच या उपमुख्यमंत्री होतील आणि पक्षाच्या नेत्यासुद्धा होतील असा माझा ठाम विश्वास आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पण सुलभाताईच सुनेत्राताईच असेल अशी चर्चा आहे। बरोबर आहे, 100% सुनेत्राताईच आता पक्षाचं नेतृत्व करतील आणि आम्ही ते सगळ्या त्यांच्यासोबत राहू। तुम्ही सोबत आहे त्यांच्या? 100% सोबत आहे। नक्कीच राजू कारमोरे आलेले आहेत आमदार या ठिकाणी। राजू कारमोरे यांना सुद्धा विचारूया। राजभाऊ, काय सांगणार? काय भूमिका, आज बैठक आहे पक्षाची, काय अपेक्षित आहे निर्णय? पक्षाची खूप मोठी हानी झालेली आहे आणि त्यामुळे आपला पक्षाने तातडीची बैठक बोलवलेली आहे, त्यासाठी आम्हाला सुद्धा बोलवलेलं आहे। एक आपला पुढे कार्यकर्त्यांना आणि पक्षाला एक नेतृत्व मिळावा या उद्देशाने त्यांनी आपला ही बैठक बोलवली आहे। पुढे आपला जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पक्षाचं नेतृत्व कोणाकडे हा सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या बैठकीचा आहे। आज आपला ठरवतील नेते मंडळी, जे नेते मंडळी ठरवतील ते आम्हा सर्वांना मान्य राहील। सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे, ही सर्वांची इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे। परंतु त्याच्यानंतरही नेते मंडळी आपला विविध तेथे विषय असतात, त्या सर्व विषयावर आपला चर्चा होत असते आणि तिथे आपला चांगला योग्य निर्णय घेतील का, ज्याच्यामुळे आपला पक्षाला आणखीन बळकटीकरण येईल। जी हानी झाली ती भरून निघणार नाही, पण बळकटीकरण येईल आणि एक आपला त्यांच्या नेतृत्वात ह्या सर्व आपला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणाऱ्या घडामोडी करता येईल। पक्षाची पोकळी जी आहे, नुकसान जे आहे ते भरून निघणार नाही, परंतु आता याच्यासाठी जे आहे ते प्रयत्न सुरू आहे की आगामी काळात नेतृत्व मिळावं। ज्या अडचणी निर्माण झाल्यावर त्याच्यावर आपला मात तर कुठे ना कुठे करावं लागेल, धाडसाने पुढे जावं लागेल आणि त्यामुळे हे पाऊल उचलले। आपला आज मीटिंग आहे, त्याच्यात आपला निर्णय होईल। एकीकरणात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। ते नेतृत्व आपलं नेतृत्व करणारे जे एकत्र यायला पाहिजे की सुनेत्राताईंनी नेतृत्व करायला पाहिजे अजितदादाच्या जागी? सुनेत्राताईंनी नेतृत्व करायला पाहिजे, दोन्ही उपमुख्यमंत्री पण व्हायला पाहिजे। आज शपथविधीची शक्यता आहे? हो, आहे ना, आहे। आज शपथविधी होणार? होणार। किती दिवसासाठी चालले मुंबईला? पूर्ण निर्णय होणार मंत्रिमंडळातही काही फेर? हो, होतील ना, सर्व घडामोडी होतील। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।